नमस्कार। आज सर्व शेतकऱ्यांचे आम्ही नाथ सिडतर्फे सरचं स्वागत करतो आणि राजूभाऊ केसकर राहणार विरखेड यांना आमच्या नाथ बाळाजींतर्फे हार्दिक स्वागत करतो। आज आपण 22 नोव्हेंबर 2025 या तारखेला आपण राजूभाऊ यांच्या शेतात आपण पीक पाणी कार्यक्रम घेतला। जवळपास 130 ते 140 लोक आले पीक पाणीला। अतिउत्तम त्यांना संकेत या वाहनाला पसंती दिली। अतिशय या एरियामधील जेवढे आपलं इकडले जे 5-6 गाव आहे वाटखेड विरखेड या गावातील खूप लोकांनी पसंती दिली या 2025 मध्ये नाथ संकेत 11 बद्दल। पण एक तर आहे का तुम्ही हा तो व्हिडिओ आहे, पण हा मेन गोष्ट आहे का शेतकऱ्याची फसवणूक नाही व्हायला पाहिजे। त्यासाठी आपण नाथ संकेत या वाहना म्हणजे राजूभाऊ केसकर यायचंच आपण माहिती घेऊ का यांनी जे या 2025 मध्ये नाथ संकेत या वाहनाची लागवड केली त्याबद्दल सविस्तर आपण राजूभाऊकडून विचारू। राजूभाऊ तुमचं नाव काय? तुमचं? माझं नाव राजू मारुती केसकर, गाव मुक्काम विरखेड, तालुका बाळगाव, जिल्हा यवतमाळ। आपला मोबाईल नंबर काय राजूभाऊ? 76 66 49 12 72। राजूभाऊ तुम्ही सांगा, आता 2025 मध्ये तुम्ही पहिल्यांदा आहे नाथ संकेत हे लागवड केली आहे ना? पहिली वेळ आहे। आता तुम्ही सुरुवातीला तर पहिले तुम्ही अंतर किती अंतरावर लागवड केली आहे? अंतर आहे 6x4 6x4 6-4 1चं अंतर आहे। 6-4 1। म्हणजे या वर्षी तुम्ही 6-4 1 वर लागवड केली, पण या वर्षी एवढं पाणी असता म्हणजे खूप या वर्षी पाणी झालं या 2025 मध्ये असं समजून घ्या तुम्ही 5 महिने पाणी झाला। पण आज 22 नोव्हेंबर आहे, आज सुद्धा प्लॉट तुमचा एकदम हिरवागार प्लॉट आहे। आणि आज तुम्हाला तुमचा संकेत जेव्हा वाण लावला तुम्ही पहिले सुरुवातीला लोक काय म्हणे बा एवढं अंतर ठेवलं? अंतर म्हणजे पॅक नाही होणार बा अंतर। अंतर जास्त होतं का नाही? त्याच्यावर लोक थोडेसे हसे पहिल्यांदा आपल्या सुरुवातीत का एवढं अंतर बा पॅक नाही होऊ शकणार, पण ते व्हेरायटीनं अंतर आपल्याला पॅक करून दिलं। आता तुम्ही सांगा, आता 22 नोव्हेंबर आहे, आता तुमचा काही कापूस वेचला आपला नाथ संकेत मध्ये, तुम्हाला वेचणीला कसा वाटला कापूस? वेचणीला सोपा आहे कापूस, चांगला आहे, वजनाला व्यवस्थित कापूस। आणि फवारणी खर्चाला तुम्हाला कसा वाटला हे? या व्हेरायटीवर रोग आला नाही सुरुवातपासून। रोग म्हणजे बघितलंच नाही आपण। 4 स्प्रे झाले आपले फक्त याच्यावर। 4 स्प्रे झाले। आणि खताचे डोस किती झाले तुमचे? खताचे 3 समजा 10-20 झाले आपले। आणि शेवटला एक आपण युरिया दिला। कारण की हेच माहिती आहे शेतकऱ्याला, जे नेमकी माहिती आहे काय होतात, एक तर ऑनलाईन ह्यामुळे खूप लोकांचं नुकसान होतात। त्या उद्देशाने आम्ही राजूभाऊचा हा व्हिडिओ घेत आहे। पण तुम्हाला कसं वाटलं या 2025 मध्ये नाथ संकेत वाण? नाथ संकेत 1 नंबर वाण आहे। कास्तकारांनी हे लावायला पाहिजे। मला माझ्या वैयक्तिक अनुभवानं सगळ्यात बेस्ट वाण आहे। सगळ्यात बेस्ट वाण आहे की पुढील वर्षी कसं नियोजन केलं तुम्ही? लावणार आहे काय करणार? अंतर वाढवणार आहे अजून। हे थोडंसं माझ्या हिशोबानं कमी झालं अंतर। त्या व्हेरायटी खूप वाढते। 5x7 अंतर लागवड करणार आहे। तर राजूभाऊचं आणि तुम्हाला खूप चांगलं वाटलं वाण? 1 नंबर वाटलं। तर राजूभाऊचा हा एक अनुभव आहे, अनुभव आला ह्या शेतकऱ्यांना। आणि आज इतके शेतकरी आले, खूप त्यांना अतिशय वाटलं, कारण की 22 नोव्हेंबर तारीख आहे। या कंडिशनला आपल्या इलाक्यातही प्लॉट नाही असा, म्हणजे तुमच्या गावात 1 नंबर, तुमच्या या एरियातील 1 नंबर हा प्लॉट आहे तुमचा नाथ संकेत। आजूबाजूचे प्लॉट खराब झाले, हा प्लॉट आपला 1 नंबर। तुम्ही पाहू शकता दादा, एकदम आजच्या कंडिशनला सुद्धा हिरवागार प्लॉट आहे आणि पाती चालू आहे अजूनही 30-40-50 गुंठ व्हायची शक्यता आहे आपल्याला। खूप चांगला डेव्हलप केला राजूभाऊ तुम्ही की। आणि खूप खरी गोष्ट आहे, नियोजन आवश्यक आहे। तुम्ही वाण तर निवड आवश्यक आहे चांगली, त्याच्यासोबत तुम्हाला नियोजन सुद्धा आवश्यक आहे। आणि राजूभाऊने जे नियोजन केलं ते अति उत्तम नियोजन केलं की आत्ता यांना वाटलं का बा बोंडसाड येऊ शकते, तर यांनी सुरुवातीला प्री इमर्जन्सी आपण म्हणतो ना, कोणतीही गोष्ट तुम्ही सुरुवातीला जर व्यवस्थित केलं तर त्याचा फायदा होतो। तर यांनी सुद्धा अगोदर, आता तुम्ही किती काय मारलं तुम्ही? आपलं बुरशीनाशक मारला, स्टेप्टोसायक्लिन आणि स्टेप्टोसायक्लिन आणि बुरशीनाशक मारला, त्याच्यामुळे त्याची बोंडसाडचं प्रमाण कमी राहणार, म्हणजे बोंडसाड सुद्धा येणार नाही। तर हे नियोजन आहे भाऊचं काही। तर या कंडिशनचा प्लॉट आहे राजूभाऊ केसकर यांचा। 1 वर्ष या विभागातील तुम्ही शेतकरी असेल, या एरियातील वाटखेड विरखेड या गावातील, तर तुम्ही नक्की या राजूभाऊचा हा प्लॉट पाहिला। अतिशय सुंदर हा प्लॉट डेव्हलप केला राजूभाऊनी। पूर्ण प्लॉट फुटलेला आहे। वेचणीला सुद्धा खूप चांगला कापूस आहे, कारण की आतापर्यंत भेटत नसल्यामुळे लोक म्हणे का बा वेचणीला खराब आहे। जेव्हा लावलं लोकांनी, शेतकऱ्यांनी लावलं, तर तरच वेचणीला एकदम अति उत्तम वाण आहे नाथ संकेत 11. धन्यवाद।